नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी. शाळेत असताना काही मुलं अशी असायची जी दुसऱ्यांच्या वस्तू चोरून स्वतःचं नाव टाकायची आणि शिक्षकांना ती वस्तू माझीच आहे असं रुबाबात सांगायची. वाटलं होतं ती मुलं मोठी होऊन सुधारली असतील, पण नाही. ती मोठी होऊन बहुधा गलगोटियाच्या युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंटमध्ये गेली असावी. 18 फेब्रुवारी 2026 दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट भरली होती. जगातले मोठे तज्ज्ञ आले होते. भारताची मान अभिमानानं वर होती आणि तिथे एंट्री झाली गलगोटियाच्या ऑरियनची. एक रोबोटिक कुत्रा जो युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये डिझाईन केलेला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ गेला आणि 2 मिनिटात संशोधनाचा कचरा झाला. तो ओरियन प्रत्यक्षात चीनच्या युनिट्री गोटू कंपनीचा कुत्रा निघाला, जो कोणालाही ऑनलाईन 2 ते 3 लाखात मिळतो. गलगोटियाजवाल्यांनी काय केलं? चीनवरून कुत्रा मागवला, त्यावर आपला लोगो मारला आणि जगाला सांगितलं, बघा आमचं पिल्लू. अरे थोडी तरी लाज बाळगा. निदान त्या कुत्र्याचा रंग तरी बदलायचा होता, की तिथेही क्रिएटिव्हिटी संपली होती. जेव्हा चोरी पकडली गेली तेव्हा स्पष्टीकरण काय होतं? आम्ही कधीच म्हटलं नाही की तू पूर्णपणे आमचा आहे. आम्ही फक्त विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायला आणला होता. वा, म्हणजे लग्नात दुसऱ्याचं पोरकं कडेवर घेऊन मिरवायचं आणि विचारलं तर सांगायचं, आम्ही फक्त पाहुण्यांना प्रेरणा द्यायला आणलंय. जर तो प्रेरणा द्यायला होता तर स्टॉलवर मेड बाय गलगोटियाचा आव कशाला? आणि तो स्टॉल आयोजकांनी का काढायला लावला? याचं उत्तर कोण देणार? याचा प्रवास पुस्तकाच्या दुकानापासून सुरू झाला. आज तिथे हजारो विद्यार्थी फी भरतात. त्यांना काय शिकवताय तुम्ही? संशोधन कसं करायचं, की दुसऱ्याचं काम स्वतःचं म्हणून कसं खपवायचं? हा प्रकार म्हणजे केवळ मार्केटिंग नाही, हा इंटेलेक्च्युअल फ्रॉड आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर चिनी माल आपला म्हणून दाखवणं ही देशाची बदनामी आहे. जगातले लोक हसतायत आपल्यावर. शेवटी प्रश्न गलगोटियाज युनिव्हर्सिटीचा किंवा त्या एका चिनी रोबोटचा नाहीये. प्रश्न आहे आपल्या मानसिकतेचा. आपण विश्वगुरू होण्याच्या गप्पा मारतो, पण एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात चीनच्या बनावटी वस्तूवर स्वतःचा स्टिकर लावून जगाला फसवायचा प्रयत्न करतोय. ही शॉर्टकटची संस्कृती देशाला प्रगतीकडे नाही तर अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. जर 18 फेब्रुवारी 2026 दिल्लीच्या त्या मंचावर एका खरा भारतीय विद्यार्थ्यानं बनवलेला साधा छोटा स्वदेशी रोबोट असता तर त्याची किंमत युनिट्रीपेक्षा कैक पटीनं जास्त असती, कारण त्यात प्रामाणिक मेहनत असती. गलगोटिया सारख्या संस्थांनी हे समजून घ्यायला हवं. जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करून ब्रँड बनवता येतो, पण विश्वासार्हता नाही. विद्यार्थ्यांना इनोव्हेशन शिकवा, इमिटेशन नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशाची प्रतिष्ठा ही तुमच्या मार्केटिंग स्टंटपेक्षा खूप मोठी आहे. जर आपण अशा लबाडीला आज चूक म्हणून सोडून दिलं तर उद्या आपल्या देशातल्या खऱ्या वैज्ञानिकांच्या कष्टावर जग संशय घेईल. आज काळ बदललाय. इंटरनेटच्या युगात कॉपी पेस्ट चालत नाही. तिथं ओरिजिनल असणाऱ्यालाच किंमत आहे. म्हणून गलगोटियाजनं या घटनेतून धडा घ्यावा, की इथून पुढे चिनी कुत्र्यांवर नाव करण्यापेक्षा भारतातला एखादा वाघ तयार करण्यावर भर द्यावा. तरच या देशाला खऱ्या अर्थानं AI इम्पॅक्ट दिसेल. तुम्हाला काय वाटतं? अशा शिक्षण संस्थांवर कडक कारवाई व्हायला हवी की नाही? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद.